मारेगाव तालुक्यातील मदनापूर येथे स्मशानभूमी नसल्याने एका 81 वर्षीय वृद्धावर ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांचा तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मदनापूर येथील रामदास पुरुषोत्तम मानकर यांचे निधन झाले। मात्र गावासह परिसरातील सुमारे 30 गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने अंत्यसंस्कार कुठे करायचे असा प्रश्न त्यांच्या कुटुंबियासमोर निर्माण झाला। यावेळी मृतकाचे पुत्र विजय मानकर यांनी प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या वडिलांवर गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाला ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला आणि अखेर रामदास मानकर यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले। ग्रामस्थांनी सांगितले की स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वेळा लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाकडे करण्यात आली होती। मात्र प्रशासनाच्या उदासीन आणि अडेलतट्टू भूमिकेमुळे आज अशी वेळ गावकऱ्यावर आली आहे। मारेगाव तालुक्यातील सुमारे 30 गावांमध्ये स्मशानभूमीची सुविधा नसल्याचा प्रश्न गंभीर असून याबाबत स्थानिक आमदारांनी नुकताच पार पडलेल्या अधिवेशनातही स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी केली। तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। मारेगांव तहसील के मदनापुर बोरीखुर्द गांव में हम मौजूद है। यहाँ पर रामदास पुरुषोत्तम मानकर का कल देर रात निधन हुआ था, जिसके बाद में उनकी अंतिम विधि यहाँ पर ग्राम पंचायत के कार्यालय में की जा रही है। ग्रामीणों का गुस्सा फूटता नजर आ रहा है और यहाँ पर गुट ग्राम पंचायत के सरपंच उप सरपंच कोई मौजूद नहीं है सिवाय सिपाही के, लेकिन गुट विकास अधिकारी भीमराव जी वानखंडे यहाँ पहुंचे, जिन्होंने काफ़ी मिन्नतें की ग्रामवासियों से, लेकिन ग्रामीणों का गुस्सा फूटने के बाद भी ग्रामीणों ने इनकी एक ना सुनते हुए ग्राम पंचायत के प्रांगण में ही अंतिम संस्कार किया है। इस समय हमारे गांव की एक महिला मौजूद है, सामाजिक कार्यकर्ता है, उनसे पूछेंगे क्या 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 कहना चाहिए इसका आपके बारे में। अजूनपर्यंत एका स्मशानभूमी झाली नाही आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंटचं पूर्ण जमीन आहे, इथं त्यांच्या घरी शेती नसल्यामुळे त्यांचे वडील कुठं भाजा कुठं जाळा हेच त्यांची माहितीचं हे आहे, म्हणून त्यांनी इथं माहीत केली आहे। सर खरं सांगायचं म्हणजे ह्या गावामध्ये माहितीचं आतापर्यंत कोणी उठावा घेतला नाही। स्मशानभूमी नाही, पाण्याची व्यवस्था नाही, रस्ता नाही, काहीच नाही, जाण्यासाठी जागा नाही। सर मृतक के पुत्र विजय मानकर, इन्होंने मानस तैयार किया कि गांव के ही ग्राम पंचायत में अंत्यविधि किया जाएगा, जिसको ग्रामीणों ने काफ़ी सपोर्ट किया और सुबह से ही इस बात की चहल पहल चल रही थी कि हम ग्राम पंचायत में अंत्यविधि करेंगे। इस बात का मुद्दा विधान भवन में भी मौजूदा विधायक ने वो किया, लेकिन अब आज तक इस गांव को शमशान भूमि न मिलने की वजह से ग्रामीणों ने यहाँ पर अंत्यविधि की है। और यहाँ पर हमारे साथ में मौजूद है मृतक के पुत्र विजय मानकर जी। 2022 पासून यापूर्वी कुठं केलं जात होतं? बताया जाता है कि आप अपने खेतों में किसान जो है अपने परिवार का अंतिम संस्कार करते थे, लेकिन यह जो रामदास जी पुरुषोत्तम मानकर है, इनको खेत नहीं था, ये खेत मजदूर थे। इस वजह से मैं अंतिम संस्कार कहाँ करूँ, इनके बेटे के सामने बड़ा प्रश्न निर्माण हुआ था। इस वजह से उन्होंने ग्राम पंचायत के प्रांगण में अपने पिता का अंतिम संस्कार किया है। और इस बात का हम खामियाजा जानते हैं। हमारे साथ में भीमराव जी वानखंडे गुट विकास अधिकारी है मारेगांव के। सर आप क्या कहेंगे इस बारे में, आप यहाँ पे मौजूद है सुबह से ही, क्या कहेंगे आप कि अंतिम विधि जो ग्राम पंचायत के प्रांगण में हुआ है, इनका कहना है कि हमारे को शमशान भूमि अभी तक उपलब्ध नहीं हुए थे। इस बारे में विधान भवन में भी माननीय विधायक जी ने मुद्दा रखा था कि मारेगांव तहसील में 30 ग्रामों को शमशान भूमि न रहने की वजह से जहाँ तहाँ ये की जाती है, अंतिम संस्कार किया जाता है। आप यहाँ पहुँचे हैं, ग्रामीणों का गुस्सा काफ़ी फूटा हुआ है, आप क्या कहेंगे सर इस बारे में? मी सकाळीच इथं आलो, मला जसं कळालं त्याप्रमाणे आल्यानंतर सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीच ऐकलं नाही आणि इथं अंत्यविधीचा कार्यक्रम झालेला आहे। यापूर्वी सर आपण या प्रस्ताव वन विभाग गावकऱ्यांचं म्हणणं आहे का गावाच्या आजूबाजूला जंगल परिसर आहे, फॉरेस्ट आहे, तर असा आपण प्रस्ताव वन विभागाकडे पाठवला आहे का? आणि प्रस्ताव प्रलंबित आहे का, त्याच्यावरती काही शिक्कामोर्तब झाला आहे का? या गावामध्ये पूर्वापार पद्धतीनं फॉरेस्टच्या जमिनीवर अंत्यविधी होत होता। तशी जमीन सातबाऱ्यावर सुद्धा नोंद आहे, परंतु ती जमीन फॉरेस्टच्या मालकीची असल्यामुळे त्या ठिकाणी स्मशानभूमी शेड बांधण्यासाठीच्या अडचणी होत्या आणि ती जमीन आम्हाला हस्तांतरित करण्यासाठी
वन हक्क कायदा 3(2) वन हक्क कायदा कलम 3(2) अंतर्गत जमीन ग्रामपंचायतला मिळण्यासाठीचा प्रस्ताव वन विभागाला सादर केलेला आहे आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने वन विभागाची माहिती घेतली असता वन विभागाकडून त्यांनी पंचनामा सुद्धा केलेला आहे आणि तो प्रस्ताव आता सध्या निर्णयाधीन आहे. ती जागा मिळाल्यानंतर तात्काळ स्मशानभूमी शेड मंजूर बांधण्यात येईल. अभी सर यहाँ पर ये जो आपने देखा अंतिम संस्कार एक ग्राम पंचायत के कार्यालय में हुआ, इस बात को लेकर आप वरिष्ठों से क्या चर्चा करेंगे? इस बारे में या संदर्भामध्ये शासकीय पातळीवर जिल्हा परिषद किंवा आमच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. अनेक गावामध्ये स्मशानभूमीसाठी जागा नसल्यामुळं याच्यामध्ये स्मशानभूमी शेड बांधण्यासाठी विलंब झालेला आहे किंवा होत आहे. याबद्दल जिल्हा परिषद स्तरावरून वारंवार आढावा होत आहे, राज्य स्तरावरूनही आढावा होत आहे. लवकरच याबाबतचा प्रस्ताव सुद्धा आम्ही पाठवलेला आहे. लवकरच स्मशानभूमी शेड आम्ही हमारे साथ में इस गांव के ग्राम सेवक प्रस्ताव पाठवलेला आहे त्यांनी जागा मंजूर केल्यानंतर प्रस्ताव टाकून आम्ही स्मशानभूमी शेड प्रस्ताव टाकला. कोई मांग हो रही है मशान भूमि के लिए और यहाँ पर हमारे साथ में और एक सामाजिक कार्यकर्ता है, इनसे जानेंगे कि स्मशान भूमि में रहने की वजह से ॲक्च्युली विषय असा झाला आहे की मी स्वतः संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. या संदर्भात आम्ही वन विभागाशी खूप पाठपुरावा केला. त्याच्यानंतर त्यांनी यांना परिपत्रक काढलं, यांनी त्यांना परिपत्रक काढलं, असाच विषय चालू होता. मध्यंतरी आमचे अमोल ठाकरे वारंवार यांच्या संपर्कात होते. या माध्यमातून त्यांचे पत्रव्यवहार सुद्धा आमचे अमोल ठाकरे करत होते. तरीसुद्धा ह्या प्रशासनाला जाग येत नव्हती आणि एवढं सगळं करून सुद्धा यांनी एवढ्या दिवसापासून आम्ही पाठपुरावा करून यांनी उपलब्ध करून दिली नाही. आणि त्याच्यानंतर हे आता साहेब आल्यानंतर साहेब बोलत होते की आम्ही करून देऊ. हे 4 वर्षापासून हेच चालू आहे. मग कधी करून देणार तुम्ही? त्याच्यासाठी लोकांनी इथे चितादहन केलेलं आहे. इसके बाद में जिस किसी भी गांव में मृत्यु होती है तो उसके बाद क्या होगा, इस बात की जानकारी हमें गांव की महिलाएं ग्राम पंचायत के पटांगण में ही हर अंतिम संस्कार किया जाएगा, ऐसा यहाँ के गाँव परिवार का कहना है. ETV के लिए मारेगांव से उमर शरीफ. ग्रामपंचायतमध्ये मी इथे आल्यानंतर मला हे मयत करासाठी खोडं दिसले तेव्हा मी मग आमच्या ग्रामसेवक साहेबांना फोन केला का साहेब विजय मानकर यांचे बाबा मरण पावले आणि त्यांची मयत आपल्या ग्रामपंचायतीसमोर होत आहे, खोडं वगैरे आणून टाकलेलं आहे अशी मी ग्रामसेवकाला माहिती दिली. नंतर ग्रामसेवक साहेब म्हणत होते की मी साहेबासोबत बोलतो आणि ते त्यांचं बोलणं पण झालं आहे. तर BDO साहेबांनी असं म्हणते की तुम्ही समोर चाला, आम्ही येतो असं म्हणून त्यांचं म्हणणं पडलं. आतापर्यंत कोणी प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी कोणी आलेले नाही? नाही कोणीच नाही आलं अजून.